नमस्कार, मी माया. मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक ऑथेंटिक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजेच टॅमॅटो रस्सम. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रस्सम करण्यासाठी इथे मी सुरुवातीला एक मसाला तयार करून घेते. इथे मी 10-12 काळी मिरी, 1 चमचा जिरं, त्याचबरोबर आल्याचा छोटासा तुकडा, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे. आणि आता आपण हे दगडाच्या साहाय्याने छान असं कुटून घेऊया. एकदम बारीक नाही वाटायचं, थोडंसं जाडसरच आता आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपलं हे छान असं रस्समचं वाटण तयार आहे. इथे मी एका वाटीमध्ये 7-8 चिंचेचे बुटुक घेतले होते. अशा पद्धतीने ते गरम पाण्यात भिजत घातले अर्धा तासासाठी. आणि आता आपण हे छान असं कुस्करून घेऊया, म्हणजे याचा जो कोळ आहे तो कोळ तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता चिंचेचा कोळ तयार झालेला आहे. यातल्या बिया वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण एका बाउलमध्ये हे चिंचेचं पाणी काढून घेऊया. इथे मी चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे. आता इथे मी 5 फ्रेश असे मस्त लाल चुटूक असे टॅमॅटो घेतलेले आहेत. आता हे टॅमॅटो आपण कट करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ह्याला कट दिलेला आहे. आता या चिंचेच्या पाण्यामध्ये आता आपल्याला हे सर्व टॅमॅटो घालायचे आहेत. इथे मी एक स्मॅशर घेतलेला आहे. या स्मॅशरच्या साहाय्याने आता हे टॅमॅटो आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मी टॅमॅटो अशा पद्धतीने स्मॅश केलेले आहेत. आता अजून थोडेसे जाडसर जे टॅमॅटो राहिले ते मी हाताच्या साहाय्याने बारीक असं करून घेते, म्हणजे कुस्करून घेते. हे आपण टॅमॅटो शिजवून घेतले नसल्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण ऑथेंटिक रेसिपीमध्ये अशाच पद्धतीने केलं जातं. आता इथे टॅमॅटो आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे. टॅमॅटो बारीक केल्यानंतर यामधले जे टॅमॅटोचे साल आहेत ते साल आता आपण काढून घेऊया. मी अशा पद्धतीने सर्व साल मी आता काढून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी टॅमॅटोचे सर्व साल काढून घेतलेले आहेत. आता रस्सम करायला घेऊया. गॅसवरती मी एक पातेले ठेवलेले. यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तेल ओतायचे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा हिंग, 1 चमचा राई घालायचे. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी मेथ्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. आणि इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. या सुक्या मिरच्या आहेत. इथे मी 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जे वाटण तयार करून घेतलेले सुरुवातीला ते यामध्ये ओतायचं आहे. आणि आता हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती. इथे तुम्ही बघू शकता मसाला छान परतला गेलेला आहे. या स्टेजला आता आपण जे टॅमॅटो आणि चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे ते आपण यामध्ये ओतायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, पाव चमचा हळद. आणि मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे. आता लाल तिखट घालणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी साधारण 2 ग्लास पाणी घालत आहे. रस्सम हे थोडंसं पातळच असतं. पाणी घातल्यानंतर आता रस्सममध्ये आपण चवीनुसार गूळ घालायचं आहे. गुळामुळे रस्समला छान गोड आंबट तिखट अशी टेस्ट येते. तर तुम्ही सुद्धा गूळ नक्की घाला. आता ह्याला छान अशी उकळी करून द्यायची आहे. छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि छान अशी आता आपली रस्सम रेसिपी तयार आहे. खूप सुंदर दिसत आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते. ही रस्सम तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा सूप म्हणून सुद्धा नुसती सुद्धा तुम्ही पिऊ शकता. तर चला मग आता आपण सर्व करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा.